नमस्कार. आजचा हा जो ब्लॉग आहे ना, हा थोडा निसर्गाशी समरस असा हा ब्लॉग आहे. आणि बाल्कनीमध्ये मी जेव्हा बसलेली होती ना, तर तेव्हा या दृश्याला मी एवढी न्याहाळत होती ना आणि हे दृश्य मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं. आणि त्यानंतर ना, सकाळी मस्त रांगोळी काढून घेतली. इथे तुम्ही बघू शकता मस्त स्वस्तिक काढलं या साईडला, त्या साईडला रांगोळी काढून रामकृष्ण हरी असं छानपैकी मस्त नाव लिहिलं. आणि तुम्ही बघू शकता की किती प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. आणि मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळेला इथे मस्तपैकी असा दिवा लावते. कारण हे आपलं मुख्यद्वार ना, आपल्या घराचा आरसा असतो. आणि प्रसन्न असं वातावरण असलं ना, की आपणही प्रसन्न होऊन जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे मी जे जास्वंदाचं झाड लावलेलं आहे, त्याच्यावरती एक फुलपाखरू इतकं छान मस्त विहरत होतं ना, तर त्याला बघितल्यानंतर मग थोडंसं म्हटलं पेटपूजा करावी, तर इथं मस्त बीटचं सूप बनवलं. आणि त्यानंतर मी माझ्या देवपूजेकडे वळले. आणि हे स्थान असं आहे ना माझ्या घरचं, की इथे मला मानसिक शांती एवढी मिळते ना, की मी इथे तासनतास बसू शकते माझ्या देवघराजवळ. तर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आज माझा अप्पे करायचा बेत होता. तर या ठिकाणी मी मस्त मिक्स अप्पे केलेत या ठिकाणी. आणि मी एकटीच होती त्यामुळे जरा मला जसे आवडतात ना तसे छान क्रिप्सी असे मला अप्पे बनवले. आणि त्यानंतर थोडं टी व्ही बघता बघता इथे मी मस्त खाण्याचा सुद्धा आनंद घेतला. आणि एवढे टेस्टी झाले होते ना, त्याच्यामध्ये छान मी मस्त मटकी घातली होती, वाटाणे घातले होते आणि जे आपले कांदा, टमाटर ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी घातल्या. आणि तशीच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळीसुद्धा मस्त दिवा लावून घेतला दरवाजाच्या जवळ. आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ सुद्धा दिवा मस्तपैकी लावून घेतला आणि नमस्कार केला. असा माझा आजचा दिवस गेला.